हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या चेहऱ्यावर इतकी ब्रॉड स्माईल का आहे हे तुम्हाला लवकरच कळेल, कारण का आजचा इंटरव्ह्यू नाही आहे. मी आली आहे एका प्ले डेटवर आणि ती प्ले डेट इतकी क्यूट आहे ना, म्हणजे तुम्ही बघालच आता मी कोणाला भेटायला आली आहे. राधा सागर आणि तिचा गोड गोंडस मुलगा वीर. टप्पई सांग. टोमॅटो काय म्हणतो वीर? टप्पई कसं म्हणतो दाखव. आणि बडीशेप? बडीशेप कसं म्हणतो वीर? ओ वीरला मी पहिल्यांदाच भेटते आणि इतकी क्यूट प्ले डेट मी आत्तापर्यंत नाही केली आहे. सो तुम्हीसुद्धा या प्ले डेटवर. चला. मला असं वाटतं वीरने दरवाजा उघडावा. बघूया आपण. ओ माय गॉड. हाय. स्कॅन करतोय तो. हाय. बघा, ही माझी आजची डेट आहे. ये कर. ये. सो मी तेच म्हणत होते की आजची माझी डेट आहे आणि मी तुम्हा सगळ्यांना घेऊन आली आजच्या प्ले डेटवर. ये माझ्यासोबत. चल. ओ भूर भूर चालली. माऊ भूर चालली. येस. सो म्हणजे काय हवंय? माऊ भूर चालली. जायचं. ये तो तुम्हाला बोलवतोय आतमध्ये. या. तुझी खेळणी दाखवणारच ना मला. हे बघ, ते आहे ना ते. हे बघ, हे आहेत ना हे. हे बघ हे. कॅमेरा बघ, कॅमेरा. हे सगळे आज तुझे टॉयज बघणार आहेत. तू काय काय खेळतो? ट्रेन. हो म्हण. हो म्हण वीर. म्हणजे इथून इतकी गोड सुरुवात झालेली आहे. चला तर मग आपण आहे ना टॉयज बघूया. मला खूप एक्साइटमेंट आहे. रील्स मध्ये बघून म्हणजे असं झालं की आता मला जायचंच आहे बाबा घरी. चलो बॉल से खेलते हैं. या. तुझं नाव काय आहे? वीर. काय तुझं नाव? बर, माऊला हाय कर. एवढी माऊ आलीये भेटायला. माऊला हाय कर. हाय कसं करतो वीर? कर हाय कर बबुडे. हाय कर. हाय कर. हाय कर. हाय कसं करतो वीर? हाय दाखव मला. बर मला हाय कर. हाय. लॅपटॉप. टाळी दे मला. टाळी. टाळी तुझी मी शिकाळी. टाळी तुझी मी शिकाळी. ओ मी करू. क्लॅप. आणि माऊला हाय कर. हाय. माऊला हाय कर. लॅपटॉपवर काम करतोस तू? आणि काम वीर करतोयस. मी याच्यावर काम करू वीरच्या लॅपटॉपवर? हो. तू कापतोस तिचं केस. चलो नया सलॉन मिल गया. कसा असतो वीर? डॅडाला माहितीच नाहीये. हे बघ. इकडे बघ. वीर कसा असतो? मला सांग वीर आई कसं म्हणतो? आई म्हण. ए वीर, आई कसं म्हणतोस तू मला? वीर मला काय म्हणतोस? वीरला आई म्हणता येतं. आई म्हण. आई म्हण पटकन. आई म्हण. आई. अय्यो लाजला. ए वीर आई म्हण. आई. वीर इकडे बघ. वीर. का बाबा की डाडा? नाही डाडा. वीर इकडे बघ. इकडे बघ माझ्याकडे बघ. वीर डाडा म्हण. डाडा म्हण. डाडा म्हण. ए म्हण. डाडा. आता म्हण. आबा म्हण.
आबा म्हण वीर मग बॉल खेळायचा ना कुणाला बॉल बरं आमचा बॉल कुठे हा, आहे? वो ball. वीर. न्यू बॉल चल आपण खेळूया. वीरला नको, आपण खेळूया. चल माऊ बरोबर खेळू मी. माऊ बरोबर खेळू मी. काय आहे हे? वीर मला सांग आबा म्हण आबा आबा. आणि बॉल गोल कसा फिरवतो रे वीर? गोल. ओ, कसा फिरवतो? इकडे दाखव मला गोल फिरवून. वाव. ये, दाखव इकडे लवकर गोल ये. फिरवून. दाखव गोल फिरवून. कसा गोल फिरवतो? वाव. वाव. आहा. अरे वाव. बापरे. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतायत. म्हणजे वाव. वीर, माऊ घाल घाल गॉगल घाल. बरं, ओके तू घाल, तू ओके. हे बघ मी घालू. आणि मी दाखव, घालू. मला दाखव. हे बघ. वाव. आता तर वीरला आता वीर घालणार रे. वीर गॉगल घाल हिरो कुठे आहे? वीर. वीर कसा घालणार रे? राईटला घाल थोडासा इथे 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 इथे. वाव. पोज दे, पोज दे, पोज दे. अच्छा दे छान छान. परत बघा परत वीर हा. कसा घालतो. आता वीर कसा गॉगल घालणार रे? Left, हा, बरोबर. एकदम हिरो म्हणजे कबीर सिंग लाईट. वाव. मला टाळी दे. टाळी दे माऊला. वाव. वाव. जोरात, जोरात जोरात अजून जोरात. येस. आणि क्लॅप कसा करतो वीर? क्लॅप. कसा घालतो? वाव. माऊने मी तुझ्यासाठी काहीतरी गंमत आणलंय. गंमत आणली आहे. हे काय आहे? हे कोणाचं फेवरेट आहे? हे कोणाचं फेवरेट आहे? हे वीरचं फेवरेट आहे. वीरचं फेवरेट टॉय ना? आता मला गाजर देतो. 1 2 3 4. हे तुझं फेवरेट आहे? वाव. म्हणजे इथे इतकी खेळणी आहेत की मी ती पहिल्यांदा बघतेय. पण रॅन्डम वीरचा फेवरेट टॉय कोणते ते हे. हो म्हणजे म्हणजे आहे ते ना? अगदी काय म्हणतात 6 महिन्याचं असल्यापासूनच त्याचं आहे. फेवरेट आहे. वाव. आणि त्या असं तो धरून असतो कुठे गेला तरी ते पकडून असतो हा. हातात. क्या बात आहे. वाव. तो जे खुश झालाय म्हणजे मनस्वी जे आनंद झालाय मगाचपासून त्याला. जे मी ट्राय करते त्याला खेळायला तेच म्हणजे हे दिलं असं त्याला झोपायला. ओ, ओ, वाव. ओ. पण ह्याचा प्ले टाइम कसा असतो? म्हणजे प्ले डेट मला असं वाटतं की जर क्यूटेस्ट प्ले डेट मी आज इथे करते Thank वीर you. सोबत. वीर कुठे चालला तू? ए बबुडी आता टॉय मिळाला, आता टाटा बाय बाय. आता स्टँड दिसलेला आहे. ए वीर वीर चल आपण बॉलनी खेळूया. मी आई बरोबर बॉलनी खेळते. चलो आम्ही खेळतो हा. वीरला नको घेऊया आपण. ए वीर तुला तू येणार? कसा बॉल पाहिजे? मोठा बॉल कसा पाहिजे? माऊला सांग कसा बॉल पाहिजे तुला? मोठा. आणि कुठल्या कलरचा पाहिजे रे वीर? तो म्हणतो घेऊन गेला. ग्रीन. चल आपण दुसऱ्या बॉलनी खेळूया आता. वीर आपण दुसऱ्या बॉलनी खेळूया. वीर कुठे गेला? वीर गायब झाला वाटतं. चल ए वीर कुठे गेला? असं ए माऊ माऊ असं कर हा. वीर कुठे गेला? वीर 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 वीर. इकडे गमाडी गमत इकडे इकडे वीर 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 कुठे गेला? वीर तू ते सगळं बघण्यातच बिझी आहे. ए वीर इकडे ना. ए बाळ बबुडी. हा हे बघ. वीर? ए वीर ते बघ माऊ बघ. वीर कुठे गेला? वीर कुठे वीर? कुठे वीर? वीर कुठे? दिसत नाहीये मला. वीर कुठे गेला? वीर कुठे गेला? मला दिसत नाहीये वीर. कर ना वीर कुठे आहे? भोकर माऊला आ कर ना. आ. आता आई तू कर. हा, मी करू. ए वीर कुठे? वीर कुठे गेलाय? मला दिसतच नाहीये वीर. कुठे काय झालंय तुला तुला? कांदे बटाटे दाखव. कांदे बटाटे ये आपण कांदे बटाटे घेऊया. आता बघा आम्ही कांदे बटाटे विकतो कसे. या हात दे. साखरेचं पोत आम्ही हा, हा. साखरेचं पोतं. साखरेचं पोत. अच्छा. हे पुणेकरांचं साखरेचं पोत आहे. आमचं मुंबईकरांचं कांदे बटाटे. हा ये आपण साखरेचं पोत करूयात. बबुडी साखरेचं पोत ये मागे कसं मजा भोग कसं करतो? वीर कुठे? वीर कुठे? आ आता परत इकडे ये मागे ये ना माझ्या. ये ना. साखरेचं पोत करू त्याला. साखरेचं पोतं. हा रॅबिट बोलतो. हा वीर. हॅलो
रॅबिट सूप. मी आता गाजर खाणार बघ. रॅबिट सूप. वाव यम्मी. वीर हाय. तू माया माया कर रॅबिट सूला. माया माया कर. रॅबिट सूला माया माया कर. माया माया कर. त्याला माहिती आहे मुझे उल्लू मत बना. एक डम्पी म्हणजे पंपी. ही जनरेशन इतकी स्मार्ट आहे ना, म्हणजे आपल्याला कोणीही भावल्यांच्या मागून आपल्याला वाटतं भावलाच बोलतोय, म्हणजे हा भावल्याला साईडला करून. अगं मी रोज त्याला रात्री की हा आता वाघोबा येईल झोप, तर ते सुरुवातीचे एक 2-4 दिवस फक्त त्यांनी ते हे केलं, नंतर तो असं बघतो कुठे आहे वाघोबा, उगाच काहीतरी उल्लू बनवते मला. वाघोबा कुठे आहे? लाईट्स कॅमेरा ऍक्शन. आणि माऊनी तर आता फक्त ही आमची खेळणी बघितली आहेत, अजून बुक्स दाखवायची आहेत माऊला. तू स्टडी पण करतो ABCD. आणि ही ट्रॉली कोणाची आहे वीर? ही ट्रॉली कोणाची आहे? कोणाची आहे ट्रॉली? कोणाची आहे? हे बघ दाखव मला याच्यात काय काय वीर. आई ग मी वॉटरमेलन खाते हे वालं. वाव स्वीट आहे, मस्त आहे. आणि याच्यात काय दाखव याच्यात काय 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 आहे बघू मला. ये आपण बघूयात. मला दाखव याच्यात काय काय आहे. हे काय आहे? आणि वीरला काय आवडतं? वीरला काय आवडतं? वीरला काय आवडतं? हे काय 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 सांग माऊला. टोमॅटोला आम्ही काय म्हणतो? टप्पाई. टोमॅटोला आम्ही म्हणतो टप्पाई. ह्याचा पहिला वर्ड काय होता जो तो बोलला? सिरियसली तुला खरं नाही विश्वास नाही बसणार. काय हे काय? ब्रॉकली. पहिला शब्द तो काय म्हणला असेल? चहा. चहा. हो. आई तुझ्या माझ्याकडे. चलो उतरो. चलो. पहिला शब्द चहा. म्हणजे डिबेट तुझ्यामध्ये आणि सागरमध्ये डिबेट असेल, पहिलं काय म्हणणार, आई की बाबा. हो. आणि पहिला म्हणजे तो आता 1-2 आठवडे झाले तो आई म्हणायला लागला. हो. बाकी सगळं आबा बिबा सगळं म्हणतो. आई म्हणतो, आजी म्हणतो, आई म्हणतो, काका म्हणतो, आई शेवटी. आई बोल आई. वाव. जय बाप्पा. इथे बस रे मोरा कर माऊला. कर. इथे बस रे मोरा. ओ काय हे कोणाचे? आता हे जे आम्हाला 1ली-2री मध्ये आलं होतं ते म्हणजे रेक्टँगल, ट्रायंगल, अजूनही कधी कधी कन्फ्युजन होतं आम्हाला, है ना. सो हे काय आहे? सर्कल. आणि वीर ऍपल कसं म्हणतो रे? वीर ए फॉर. आणि आई कसं म्हणतो वीर? वीर शेवटपर्यंत नाही म्हणणार. म्हणजे मी पण इतके व्हिडिओज बघितले न्यूबॉर्न बेबीचे, म्हणजे जर बोलायला लागलेत आई 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 नाही, ते रॅन्डम काहीतरी वर्ड म्हणतात. बघ ना, म्हणजे जी एवढं अगदी आतुरतेने ती वाट बघत असते कधी म्हणेल. बाकी सगळं म्हणतो. पण एक अशी छान गोष्ट मला कोणतरी म्हणालं होतं की मुलं पहिला वर्ड आई नाही म्हणत कधी, किंवा मम्मा नाही म्हणत, डॅडा बाबा हेच म्हणतात, कारण का त्यांना आयुष्यभर आई आई जास्त हात मारायचं असतं. असं ते पॉझिटिव्ह वे मध्ये कन्वर्ट केलं होतं. पण वीर झाल्यानंतर किती पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर आहे घरात, कारण का आम्ही तुमचे रील्स बघतोय, ते बघतानाच आम्हाला असं वाटतं की आम्ही तुमच्या फॅमिलीचा पार्ट आहोत. सिरियसली नाही, खूपच सगळे म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स आहेतच, पण खूप जास्त काय म्हणतात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात. असं म्हणतात ना की आयुष्यच बदलून जातं ग. आधी म्हणजे आपलं एक करिअर आणि हे ते चालू असतं, पण आता तो आल्यावर सगळ्या गोष्टी इतक्या 360 चेंज झाल्यात, 360 डिग्री चेंज झाल्यात. पण ऑफकोर्स खूप छान एन्जॉय करतेय. आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवणं हेच म्हणजे जे आपण शोधतो ना काहीतरी आपल्याला, नाही बाबा आता आपल्याला या झोन मधून काहीतरी वेगळं करायचंय. सो हाच एक बेस्ट टाइम आहे मला असं वाटतं. त्यांच्याबरोबर इतक्या गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे आपण नेहमी काम करत असताना आपण वेकेशनची वाट बघतो, वीकेंडची वाट बघतो. मला असं वाटतं हे रोज वेकेशन आहे आणि ह्यांच्या निमित्ताने रोज काही ना काही वेगळं आपण एक्सप्लोअर करतोय.
म्हणजे ह्याच्या निमित्ताने तुला कळलेली एक अशी वियर्ड गोष्ट काय आहे तुला विचारली मी, की बाबा ही गोष्ट पण आहे किंवा ही त्याच्या पहिले लक्षात आली आणि आपल्याला लक्षातच नाही आली. अशा बऱ्याच गोष्टी होत असतील मला असं वाटतं घरात. तो मगाशी मी आले तेव्हा तो मला ती ट्रेन दाखवत होता की हे बटन दाब आणि मग त्याच्यावर ते ठेव. हो हो हो. तर असे म्हणजे काही काही शब्द जे बोलतो ना की ते खरंच काही म्हणजे की अरे आता टोमॅटोचं मी तुला सांगितलं की तो टप्पई टप्पई करायचं म्हणजे टप्पई टप्पई काय असतं. मग नंतर कळलं की तू टोमॅटोला टप्पई म्हणतोय आणि तो प्रचंड आवडतो त्याला टोमॅटो खायला. ए वीर, टोमॅटो वीर टप्पई, हा ए बघ वीर टप्पई इकडे, बघ. वीर हे बघ इकडे. ए परत आपण बॉलनी खेळूया आई, चल आपण खेळूया, आपण जाऊया बाहेर. आणि त्याला बॉल हा का आवडतो म्हणजे तो रोज झोपेतून उठल्या उठल्या पहिला शब्द जर कुठला बोलत असेल रोज तर बॉल. थँक्यू. ए वीर हा कोणाचा बॉल आहे. माझा बॉल आहे. माऊला देऊ. माझा माऊला दे बॉल. माऊला दे बॉल. माऊला दे बॉल. माऊला दे बॉल. बॉल दे मला, बॉल पाहिजे मला, हे नको मला बॉल दे. माऊला बॉल दे. बरं दे. इतकं गोड प्रमाणे दिलंस तर कोण नाही बोलेल यार. बॉल दे आता मला, बॉल दे. बॉल कॅच दे मला, थ्रो कर. थ्रो थ्रो. हे काय आहे. काय आहे? काय आहे? बॉल बॉल. त्याच्यामुळे बॉल ही आमची जगातली फेवरेट गोष्ट आहे ती बॉल. आणि तो म्हणजे दिवसभर तो बॉल खेळू शकतो. बाकी काही नाही दिलं म्हणजे आता हे एवढे टॉयज आहेत पण सगळ्यात फेवरेट म्हणजे ते टॉय. हे टॉय त्याचं आणि बॉल. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे मे बी इन फ्युचर फुटबॉल किंवा असं काहीतरी बास्केटबॉल. पण तो इतका छान किक करतो आणि त्याला मुलं खेळतात ना खाली तर खूप आवडतं त्यांच्यावर बॉल खेळायला. पण मला असं आता कळलं की सागर सोबत त्याचं एक वेगळं ट्युनिंग आहे. म्हणजे आपण आई किंवा असं आपण कोणी पहिल्यांदा भेटल्यावर असे बोबड्या बोलांमध्ये बोलतो पण सागर स्पष्ट म्हणतोय, त्याशी बोलताना स्पष्ट बोलतोय आणि तो सगळं रिॲक्ट करतोय. म्हणजे हे कसं त्यांचं ट्युनिंग. म्हणजे ते आम्ही आधीपासूनच की बाबा स्पष्टच बोलायचो म्हणजे मुलं तेच अडॅप्ट करतात ना जे काय बोलू किंवा जे ज्या पद्धतीने आपण बोलतोय तर त्या पद्धतीनेच ते हे शिकतात. सो तो स्पष्ट बोलतो. आता जे काय दोन दोन शब्द बोलतो ना पण तो स्पष्ट बोलतो. सगळे शब्द तो नॉर्मल बोलतो पण बॉल बोलताना जी स्माइल येते त्याच्या फेसवर. आणि त्याचं फेवरेट टॉय बघितलं. हे घे, ये मला कॅच दे. काय आहे रे ही कोणाची आहे. ही ट्रॉली कोणाची आहे. ती चेअर कोणाची आहे. आता त्याला नवीन नवीन गोष्टी दिसतात. 2 कॅमेरे आहेत. हे काय आमच्या घरी लावलंय असं त्याला एक वाटतं. थोडा आहे नाही तर तो खूप बडबड करतो. पण तुझ्या रील्समुळे ना मला असं वाटतं कमेंट्सही मी पाहिल्या की न्यू मॉम्स आहेत त्यांना खूप इझी पडलं. काय असं लोलतो का वीर. असं लोलतो. हो. आणि वीरला कुठला बॉल आवडतो सांग मला. इथे बसतो. बर इथे जाऊ दे. आई आम्हाला बडीशेप दे ग. बडीशेप. बडीशेप. बडीशेप खातो. ए वीर माऊला बडीशेप म्हणून दाखव. बशी काय म्हणून. हा परत बघते माऊला बडीशेप म्हणून दाखव. झालं बडीशेप. बडीशेप एक आम्हाला खूप आवडते. म्हणजे आणि ही काय कार. कार कशी आहे. कार कोणाची आहे कार वीर. ओ कुठे काय उंट कुठे. उंट ट्रक म्हणतोयस. कुठे ट्रक. काय म्हणतोयस. उंट कुठे तुझं. उंट कुठे गेला. उंट ते बघतो मागे. उंट. बडीशेप आलेली आहे. तुम्हाला जर वीरला भेटायला यायचं असेल तर एक पॅकेट बडीशेप घेऊन या आणि मोठाचा मोठा बॉल घेऊन या. बडीशेप माऊला दे. बडीशेप खातोस तू. म्हातारा आहेस तू. हा म्हातारा आहेस तू. चवीचं आहे ते चवीचं. मी खाऊ बडीशेप. तुझी बडीशेप मी खाऊ. माऊला खायला दे वीर. माऊला बडीशेप खायला घाल. तू चल माझ्याबरोबर मुंबईला. तू चल माझ्या बरोबर. तू येतो माझ्या बरोबर. तुला बरोबर मी. आता तू मस्तपैकी कामाला सुरुवात कर. ह्याला माझ्याकडे ठेवून जा. किती छान. आई गो. त्याचं म्हणणं आहे मी तुला भरवतो तू मला भरव.
कळायला लागलीये तुला लँग्वेज. दम देतोय आता मला. अगं इतके असतात ना फंडे त्यांचे, म्हणजे जसं आपण त्यांना गेम खेळतो ना इमोशनल ब्लॅकमेल करतो ते पण करतात. पण आहे ना आपण जेव्हा आपलं क्षेत्रच एवढं हे की काही अनसर्टन आहे, स्केड्यूल फिक्स नसतो, अशा वेळेला आई होण्याचा चान्स घेणं किंवा असा विचार करणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण का पूर्ण आपल्या लुकपासून सगळं चेंज होतं. आणि पोस्टमॉर्टम डिप्रेशन आपण जे म्हणतो त्याबद्दल आता मला कट करतोय. सो त्या फेज बद्दल मला तू काय सांगशील? कारण का पॉझिटिव्ह राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. फॅमिलीचा एक सपोर्ट असणं खूप महत्वाचं आहे त्या दरम्यान. ब्लेस यू बेटा, ब्लेस यू. नाही खरं आहे, पण म्हणूनच म्हणजे लग्नानंतर माझं करिअर सुरू झालं. त्याच्यामुळे 10 वर्ष तर त्यासाठीच मी वेळ दिला आणि मग आम्ही चान्स घेतला. पण ऑफकोर्स म्हणजे त्याचं काही रिग्रेट कुठल्याच गोष्टीचा नाही आहे, कारण ते तसंच प्लॅनिंग होतं. सो करिअरलाही तेवढा वेळ देणं झालं. आणि चान्स घ्यायचा तर फिक्स म्हणजे डोक्यात होतं, कारण मला तेही एन्जॉय करायची होती ती फेज, आई होणं काय असतं. सो म्हणून की आई व्हायचंच नाही किंवा चान्स नाही घ्यायचा असं नव्हतं. कधीतरी एक स्टेज आल्यावर आपण हे करूयात असं होतं डोक्यात. सो त्या स्टेजला त्या गोष्टी घडत गेल्या आणि हा रोल मी खूपच एन्जॉय करते. अगं खूप कमाल आहे म्हणजे तो. आणि आता मला असं नाही वाटत की अरे बापरे थोडंसं अवघड आहे, कारण माझा गॅप झालेला आहे, गॅप पडलेला आहे. सो आता परत नव्याने सुरुवात करायची. पण ठीक आहे, हरकत नाही, होतील गोष्टी. जेव्हा तुमच्या डोक्यात असतं की तुम्हाला करायचंय तर त्या गोष्टी घडत जातात मला असं वाटतंय. आणि हा इतका म्हणजे ह्याचा प्लस पॉइंट हा आहे ना वीरचा, की तो कुठेही राहतो. त्याच्यामुळे आजी आजोबा असतील किंवा बाकी पण म्हणजे आता मावशी असतील किंवा बाकी पण कुठेही तो इतका छान राहतो. त्याच्यामुळे मला एवढा स्ट्रेस नसतो की मी नाही आहे तेव्हा बापरे ह्याचं कसं होईल. तो ऍडजस्ट होतो कुठेही किंवा रुळतो. हा प्लस पण बघू शकता तुम्ही. म्हणजे एकंदरीत ह्यांचा पूर्ण बडीशेपचा डबा संपेल. काय वीर. हा, आणि फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप महत्वाचं आहे, कारण हे फील्डच असं आहे. सो तुम्हाला जरी तुम्ही एकट्याने काय कितीही ठरवलं तरी तुम्हाला आपली माणसं लागतात. आणि जो सपोर्ट मला आहे म्हणजे सासरकडून, माहेरकडून, नवऱ्याचा, असं सगळ्यांचाच आहे. सो त्या सगळ्या गोष्टी हळूहळू घडत आहेत, हो की नाही. आणि आता माझ्या विरुटलीचा हे बघ, बडीशेप किती दिली होती आणि आता किती उरली आहे. पण मला पहिल्यांदा बडीशेप इतकी प्रेमाने कोणी भरवली यार, म्हणजे नेहमी लक्षात ठेवेन मी. फॅन मुमेंट. बघ ए वीर, चहा म्हणून दाखव. वीर, चहा 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 म्हण. चहा वीर, चहा म्हण. आता आम्ही बडीशेपवर कॉन्सन्ट्रेट करतोय. आणि तो थोडा लहान होता ना तर चहा इतकं गोड म्हणायचा, चहा असं म्हणायचं. आता चहा असं म्हणतो. सगळं मूडवर आहे, लहान मुलांचं सगळं मूडवर असतं. खरंय. पण आता थोड्या वेळाने तो कॅमेराच हँडल करेल असं वाटतंय की तुम्ही या, तुम्ही खेळा माझ्या खेळणींसोबत, मी कॅमेरा पकडतो, है ना. ए वीर, नाचतो कसा दाखव. अलेक्सा प्ले नाच रे मोरा. पण हल्लीची मुलं इतकी सुपर ऍक्टिव्ह बेबीज आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी खूप ठेवावी लागते आणि त्यांची एनर्जी संपत नाही. तो रात्री 12 पर्यंत याच एनर्जीने खेळत असतो तो. वाव. पण जितके मी त्याचे रील्स बघते ना, तो खूप म्हणजे सांगू ते ऐकणारा आणि असं सगळं आहे. पण कसं ऑफ कॅमेरा ॲज ऑफ नाऊ हो. पण तेच आहे ना की तुम्ही जसं मातीच्या गोळ्याला आकार द्याल तसं ते. म्हणजे अजून तरी मी तो जेवढा शक्य तेवढा प्रयत्न करते, जेवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत किंवा जेवढे चांगले संस्कार करता येतील तेवढे करायचे. कारण कसं ना, आता काम सुरू झाल्यावर केवढा वेळ देता येईल हे माहित नाही. आणि ही जी पहिली वर्ष असतात ना ती खूप इम्पॉर्टंट असतात, जेव्हा त्यांचं सगळं शेप घेत असतं. तेव्हा इनपुट जेवढं आपण करू तेवढं चांगलं आहे. पण मजा येते. येस. अरे मी आता त्याची फॅन झाले, म्हणजे मी पूर्ण दिवस त्याच्याबरोबर खेळू शकते असं झालं मला आता. एक दिवस खेळशील तू. पण नाही, ओव्हरऑलच मला लहान मुलं प्रचंड आवडतात आणि
त्यांच्यासोबत राहिल्यावर एक वेगळीच एनर्जी असते. हा. जसं मी जेव्हा एंटर केलं ना तेव्हा पहिले स्कॅन करतात मुलं की बाबा ही आपल्यातली आहे का. हा ऍक्च्युली तो हसला. असं स्कॅन हा. करतो. हा आणि हा. मग ठरवतो कसं हे. अच्छा तर तुम्हाला देतोय तो. तुम्ही खा. तुम्हाला पाहिजे का बडीशेप विचार. ह्यांना बाई इथे कॅमेराला विचार. बडीशेप दे. त्यांना बडीशेप दे. ह्यांना दे दे बडीशेप. त्यांना बडीशेप वीर दे त्यांना. ह्यांना दे. ह्यांना भरव बडीशेप आहे बा, असं भरव. असं असं दे त्यांना. बडीशेप दे. असं दे. दे दे तू दे त्यांना बडीशेप दे. नाहीये माझ्या हातात. दे तू. हा आणि मग तुमच्यावरचं मी खातो. पण त्याला आउटडोर ऍक्टिव्हिटीज जास्त आवडतात की इनडोर. त्याच्या आउटडोर ना. म्हणजे आता त्याचं अशा रुटीन ठरलेलं आहे ना टाइम टेबल. तो संध्याकाळी खेळायचं, खाली जायचं. म्हणजे बाकी दिवसभर घरात असतो पण मग झोप वगैरे झाल्यावर थोडंसं खाऊन खाली जायचं, खेळायचं. मग खाली खूप वेळ खेळतो तो. सो असं ते त्याचं फिक्स आहे रुटीन. आणि मग नेलं नाही की तो आरडाओरडा मला घेऊन चला. हा पुढे आता वीर आता बोलायला लागले आणि मला असं वाटतं तो स्पष्ट बऱ्यापैकी बोलतोय. त्याला काय एक गाणं किंवा तो असं गुणगुणतो आणि म्हणजे मला त्याचं असं आता सध्या खेळायच्या मूडमध्ये आणि तो मला सगळ्या गोष्टी दाखवतो की हे बघ माझी ट्रेन बघ हे बघ. पण त्याचं काय असं फेवरेट गाणं आहे. नाचरे मोरा त्याचं वन ऑफ द फेवरेट आहे. तो त्याच्यावर असा डान्स बिन्स करतो. आधी ते हमटी डमटी कोकोमलनची ती सगळ्यांनाच आवडतात गाणी. पण हे मराठी गाणं त्याला खूप आवडतं. आणि ते फेवरेट टॉय हे आहे किंवा आता ते लॅपटॉप नवीन आलाय. सो ते असं नवीन नवीन एक्सप्लोअर करायला त्यांना खूप आवडतं लहान मुलांना. किंवा आधी थोडं लहान असताना भांडी खूप आवडायची. मग ते असं वाजवत बसायचं चमच्यानी प्लेटवर वगैरे. ते खूप आवडायचं. पण मला असं वाटतं की न्यू मॉमची जर्नी ना कधी म्हणजे नेहमीच मॉम ही न्यूच असते. दर दिवशी काही ना काही नवीन कळत असतं की मुलांना काय द्यावं किंवा काय नाही. तर आता पण तेच तुझं एक्सप्लोअर सुरू आहे का किंवा. हो मी पण आई म्हणून मी पण मोठी होतीये. मी पण शिकतेय. पण खूप शिकण्यासारख्या आहेत त्या गोष्टी. आपण आपल्यामध्ये पण इम्प्लिमेंट करू शकतो. सो काय म्हणतात नथिंग गोज वेस्ट. सो हे असं म्हणजे मला कधी कधी टेन्शन येतं अरे बापरे नाही आता कामाला सुरुवात करूयात किंवा आता खूप वेळ जातोय का असं. पण नाही त्यावेळेला म्हणजे त्या गोष्टीला तेवढा वेळ देणं गरजेचं असतं. आणि आता होईलच. काम सुरू केलंच आहे मी आणि होईलच. काहीतरी छान मिळेल. पण टेलिव्हिजन म्हटल्यावर खूप डेडिकेटेड टाइम द्यावा लागतो. टेलिव्हिजनवर येणं असं काही प्लॅन मध्ये आहे का. आहे कारण ती गोष्टच ते माध्यमच असं आहे की तुम्ही घराघरात पोहोचता. म्हणजे मला माहिती आहे ना मी आई कुठे केली आणि सुंदरा केली ना त्या ह्यानी जेवढा म्हणजे ऑफकोर्स मला स्वतःला फिल्म करायला नाटक करायला खूप आवडतं. पण ते प्लॅटफॉर्म त्याच्यापेक्षा टेलिव्हिजन जास्त लवकर पोहोचतं. सो सिरियलमध्ये हा ती रोज दिसते आम्हाला. सो हा फरक थोडासा पडतो. सो ऑफकोर्स टेलिव्हिजन मी आणि मला आत्ताच्या याला ते जास्त गरजेचं वाटतं पटकन लोकांपर्यंत पोहोचायला. पण येस पुन्हा निगेटिव्ह भूमिका की पॉझिटिव्ह काय की असं काय चॅलेंजिंग असेल ते. जे येईल ते चॅलेंजिंग असेल. जे येईल म्हणजे जे कुठलं काय म्हणतात मला वाटेल की हा नाही काहीतरी वेगळं तर करूयात आवडेल मला करायला. येस आणि आम्ही पण म्हणजे तुझ्या रील्सच्या बहुतेक कमेंट्स खाली लोक म्हणतात की आम्हाला तुला परत एकदा बघायला खूप आवडेल. आणि ते समजूनही घेत आहेत की तू वीरला वेळ देतेस आणि तुमचे सगळे रील्स एन्जॉय करतायत. सो खूप ऑडियन्सला सगळं कळत असतं. सो ते खूप सेन्सिबल आहेत लोक आपल्या इथली. सो सगळं कळतं. म्हणजे मला खूप असं पण येतात की म्हणजे हे पण त्यांना हे पण एन्जॉय करतात की जे मी आई पण आहे किंवा वीर बरोबरचे जे व्हिडिओज आहेत की हे असं मग मी काही रेसिपीजमध्ये टाकल्या होत्या की नाही हे छान वाटलं आम्हाला आम्ही पण केलं. सो हे छान आहे सगळं.
जी क्यूटेस्ट प्ले डेट होती ना, मला असं वाटतं ही नेव्हर एंडिंग असावी आणि मी कायम इथे खेळत बसावं. पण मी आता चालली खातोय. आहे. बाय कर सगळ्यांना, बाय कर. एका जागेवर आम्ही फार काळ नाही बसू Yes, शकत. पण बऱ्यापैकी त्यांनी मला त्याच्या गोष्टी दाखवल्या की हो, बाबा हो. हे बघ माझं ते बघ. हो. पण खरंच खूप मजा आली आणि आपण खूप मला असं वाटतं जवळजवळ एका वर्षाने भेटतोय आपण. हो जास्त येस जास्त. आणि आता नवीन कामाच्या निमित्ताने आपण भेटत राहू आणि ही प्ले डेट मी नेहमीच लक्षात ठेवेन. इतकं प्रेमाने बडीशोप भरवली यार मला, म्हणजे कोर मेमरी मध्ये राहणार आहे माझ्या. आणि थँक्यू सो मच राधा. थँक्यू सो मच राजश्री मराठी. थँक्यू सो मच अतिशा. कारण अशा पद्धतीचा हा पहिला सेगमेंट आहे मला असं वाटतं, म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा आणि वीरचा आणि माझा सुद्धा. सो मी वाट बघते कधी येईल. थँक्यू. आणि पहिलाच एपिसोड आपला हा जो प्ले डेट आहे तुम्हाला कसा वाटलाय आणि किती एन्जॉय केलात हा सेगमेंट आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट प्ले डेट कोणासोबत हवी आहे हे सुद्धा सांगा. आणि वीर वारंवार आता भेटत राहील आपल्याला. थँक्यू. आम्ही येतोय मुंबईत. आता मुंबई में जलवा दिखाएगा वीर. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुला तुझ्या अपकमिंग सगळ्या प्रोजेक्टसाठी आणि या नवीन मदरहूडसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.